सह्याद्रीच्या उंच डोंगरामध्ये धुक्यांच्या चादरीमध्ये हरवलेला इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा सुंदर संगम म्हणजे मनोरंजन किल्ला. राजमाची किल्ल्याचा एक महत्त्वाचा बालेकिल्ला असलेला मनोरंजन किल्ला आजही आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभा आहे. या किल्ल्याच्या प्रत्येक दगडामध्ये मराठ्यांच्या पराक्रमाची आणि सह्याद्रीच्या सामर्थ्याची जाणीव दडलेली आहे. मनोरंजन किल्ल्याचा ट्रेक म्हणजे फक्त एक प्रवास नाही, तर तो आहे निसर्गाशी जवळीक साधण्याचा, इतिहासाला स्पर्श करण्याचा आणि स्वतःला नव्याने शोधण्याचा एक अनुभव. श्रीवर्धनचे ट्रेक झाल्यानंतर आम्ही मनोरंजनला निघालो आहोत. मनोरंजनला जायसाठी पण कारभैरवाचे मंदिर आहे, तिथूनच आपल्याला मनोरंजन गडावर जायला पायवाट आहे. मनोरंजन किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील राजमाची किल्ल्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. राजमाचीमध्ये 2 बालेकिल्ले आहेत, मनोरंजन आणि श्रीवर्धन. त्यापैकी मनोरंजन किल्ला हा सुंदर निसर्गरम्य परिसरासाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी 600 एकरसाठी खूप प्रसिद्ध आहे. इतका जंगल आहे. कॅन्सर नाही कालभैरवाच्या मंदिरापासून 20 मिनिटात आपण मनोरंजन गडाच्या मुख्य दरवाजाकडे पोहोचतो. मुख्य दरवाजाची रचना गोमुखी पद्धतीने आहे. प्रत्येक किल्ल्यावर आपण असे गोमुखी पद्धतीचे महादरवाजे बघतो. गोमुखी महादरवाजा बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे शत्रूची दिशाभूल करणे आणि किल्ल्यावरचे संरक्षण करणे. या पद्धतीचा दरवाजा थेट समोर न दिसता तो एका बुरुजाच्या मागे लपलेला असतो, त्यामुळे शत्रूचे सैन्य थेट दरवाजावर हल्ला करू शकत नाही आणि त्यांना वळसा घालून यावे लागते. त्यामुळे एकाच वेळी 4 ते 5 माणसं महादरवाजापाशी येऊ शकतात. मुख्य दरवाजाच्या समोरच आपल्याला पहाडेकरांच्या देवड्या बघायला मिळतात. त्या देवड्यांचा उपयोग पहाडेकरी विश्रांतीसाठी करत असत. मुख्य दरवाजा प्रत्येक ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारच्या जंग्या बघायला मिळतात. या जंग्यातूनच शत्रूवर दगडफेक, गोलामारी आणि भाले फेकले जात असत.
मुख्य दरवाजातून वर चढून आल्यानंतर समोरच आपल्याला कातलात खोदलेली टाकी बघायला मिळते. कातलात खोदलेल्या टाक्यांच्या समोरच आपल्याला पश्चिमेकडील महादरवाजा बघायला मिळतो. या दरवाजाची रचना ही गोमुख पद्धतीने आहे. पश्चिमेच्या महादरवाजाच्या समोरच आपल्याला कातलात कोरलेल्या 2 पाण्याच्या टाक्या बघायला मिळतात. गडाच्या माथ्यावर गेल्यानंतर समोरच आपल्याला आणखी एक पाण्याची टाकी बघायला मिळते. मनोरंजन किल्ल्यावर आपल्याला अशा अनेक ठिकाणी कातलात खोदलेल्या टाक्या बघायला मिळतात. हा आहे गडावरील सर्वात मोठे पाण्याचा तलाव. त्या तलावाच्या शेजारीच आपल्याला 2 शिवलिंग बघायला मिळतात.
गडाच्या माथ्यावर आपल्याला अशा अनेक ठिकाणी वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात. हा गडावर असलेला शिवमंदिर आहे. मंदिराच्या चौकटीवर आपल्याला कातलात कोरलेले गणेशाची प्रतिमा बघायला मिळते. मंदिराच्या साईडच्या भिंती आपल्याला सुस्थितीत बघायला मिळतात, मात्र वरचा छप्पर तुटलेल्या अवस्थेत दिसतो. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. गडाच्या पायथ्याशी आपल्याला उदयसागर तलाव बघायला मिळतो आणि त्या तलावाच्या शेजारीच गोदनेश्वराचे मंदिर आहे. हे एक प्राचीन आणि देखणे शिवमंदिर आहे. हे मंदिर सुमारे 1790 ते 91च्या काळात हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून शेजारीच उदयसागर तलाव आणि निसर्गरम्य परिसर आहे. राजमाची ट्रेकसाठी हे मंदिर शांतता आणि इतिहासाचे प्रमुख आकर्षण आहे. मंदिराची स्थापत्यशैली बघायची झाली तर मूळ जमिनीच्या आत काही फूट खोदकाम करून हे मंदिर बांधण्यात आलेले जाणवते. ही अनोखी रचना मंदिराला एक वेगळेच वैशिष्ट्य प्रदान करते. गोदनेश्वर मंदिराचे बांधकाम हे पूर्णपणे पाषाणात करण्यात आलेले असून अभ्यासकांच्या मते हे हेमाडपंथी शैलीतील बांधकाम आहे. हेमाडपंथी शैली ही महाराष्ट्रातील प्राचीन स्थापत्यकलेचा एक महत्त्वाचा भाग आहे, जेथे पाषाणांना अचूकपणे जोडून भक्कम आणि कलात्मक रचना केल्या जातात. मंदिरांच्या सभामंडपास भिंती नसून फक्त खांबांच्या आधारावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. या खांबांची संख्या 25हून अधिक आहे, जे मंदिराच्या रचनेला भव्य स्वरूप देतात. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराबाहेर एक दीपमाल आहे. ही दीपमाल मंदिर परिसराला एक पारंपरिक आणि धार्मिक वातावरण प्रदान करते. मंदिराच्या समोरच एक कुंड असून त्यामध्ये गोमुखातून सतत पाणी बाहेर पडतं. मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजावर गणेशपट्टी असून पाषाणी भिंतीने विशिष्ट अशा गर्भगृहावर गोदनेश्वराचे जागृत शिवलिंग आहे. गोधनाचा ईश्वर म्हणून या देवतास गोदनेश्वर नाव पडले आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील देवलीस एक गणेशाची मूर्ती बघायला मिळते. या गणेश मूर्तीमुळे मंदिराला आणखी धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण गणपती हा विघ्नहर्ता मानला जातो. राजमाची किल्ल्यास भेट देणाऱ्यांनी निसर्गाच्या कुशीत लपलेला गोदनेश्वराचे मंदिर एकदा तरी पाहायला हवे.